सांगितलं तर कोणाला खरं वाटणार नाही आणि ऐकलं तर कोणाचा विश्वास बसणार नाही. असं काही घडलं की उगाचच खुळ्यागत होतं. कारण नसताना मग जीव उडून जातो. सारखं कसं मग बेचैन बेचैन व्हायला होतं. आपलंच मन आपल्याला खाऊन घेत राहतं. एक सारखा एकच एक आणि तोच तोच प्रश्न मनाला बोचत राहतो की हे असं कसं, का म्हणून, कशासाठी. घरात नव्यानं सून यायची म्हणजे केवढा आनंद, केवढी हौसमौज, केवढी खुशाली, केवढं सुखसमाधान. तर ते राहिलंच कुणीकडं आणि म्हणे हिचा जीव हाडबडून गेलाय, हिला वेड्यासारखं झालंय, ही भांबावून गेली. बावळट, असं धांदरटासारखं करायला काय झालं. अगं जगावेगळं तर होत नाही ना तुझ्या घरात. अगं वेडे, तुझ्या दारी चाफा आहे म्हणून तर परघरची जाई साज शिणगार घेऊन येते ना. मग हसशील, सुखावशील, खाशी धास्तावून बसशील. कुसमे, अगं तुझी समजूत तरी किती कशी घालू ग वय. छे बाई, मी तर हात टेकले हिच्या पुढं. देवाशपथ सुटली म्हणा. आमची कुसमीच मेली भारी अक्रास्ताळी. कुणी काही म्हणो बापडं. पोरगं लग्नाला आलं, सोन्यासारखं शिकलं सवरलं, मिळवायला लागलं तरी लग्नाचं मग बघूया म्हणजे ग. कुणीही यांच्या स्थळाची चौकशी केली की हिचा एकच ठेका, अजून अवकाश आहे. अगं अशानं लोक निराश होतात. पोरगं रंजीस येतं याचा काही विचार. आणि दाजी साहेबांना सून घरी केव्हा येईल असं झालंय त्याची काय वाट ग. त्यांनी काही सुचवलं की हिनं मध्ये खो घातलाच म्हणा कशा एकाच्या अडचण पुढं करीत. नाही मी म्हणते असं का, कशासाठी. बाई बाई बाई, अगं घरात सून आली म्हणून तुझं कसं होईल ही भीती का ग खोळे. ती काय तुझा हक्क हिरावून घेणार आहे का तुझ्या अस्तित्वाला धक्का पोचवणार आहे. छे, ज्याचं त्याचं जग वेगळं, कुणाची कॉपी कुणी करीत नाही. म्हणून म्हणते सून ती सून आणि सासू ती सासूही. समज घरादाराचा ताबा तिनं घेतला. अगर तुझ्या कमरेच्या किल्ल्या तिच्या कमरेवर गेल्या तर बिघडलं कुठं ग. तू या घरात स्वतः सून होऊन आलीस त्यावेळी तुझ्या सासूनं असा धसका घेतला होता. मग तुलाच काय एवढी भीती, का हे खुळकोडं. त्यापेक्षा सुनेला तू लेकीसारखं वागवीन असं का नाही ठरवीत. का नाही तिचीही आई होईल म्हणत. का नाही तिला आपली मानित तू. अगं मुलगा जर तुझा तर ती लोकांची कशी. तुझा हा वेडेपणा मला कळतच नाही कुसमे. घरात तुझ्याशिवाय कोणा स्त्रीनं मालकीन होऊन येऊच नाहीये असं काही खाजगीतलं आहे का तुझं. अजून तू या घराला आपलं घर म्हणायला तयार नाहीस. जेव्हा पाहावं तेव्हा ह्यांच्या घरात असं तसं करतेस हे का म्हणून ग. अगं सोडून दे हा वेडेपणा. पहा मग त्या आपलेपणानं कशी साजिवंत होऊन उठशील ते. अगं कुसमे, तुझ्या अंगावर मायेचा पदर नांदू दे. त्या मायेनं तू जिंकलं पाहिजे साऱ्यांना. तुझ्या लेकीचं कसं ग कौतिक तुला. आणि सुने इतकीच का असा खुळेपणा. ते काही नाही, सून येऊ दे. हो, नंदानं पसंत केली आहे ना, मग टाका ठरवून. दाजीनी होकार दिलाय तर तू मध्ये खो घालू नकोस आता. येऊ दे तिला घरी लक्ष्मी होऊन, सरस्वती होऊन, गृहस्वामिनी होऊन. येऊ दे, येऊ दे ग. छजे, अगं पाय घड्यांची मुळीच गरज नाही. लत्त्या कपड्यांच्या देखाव्याची तर मुळीच नाही. कुणाला हवेत खंडीभर दागिने. दे सोडून असला डामडौल. त्या येतेल्या मुलीला तुझ्या प्रेमाचा शब्द देतो. आईची माया दे. आपुलकीची शाल पांघरव तिला. तू जिव्हाळ्याचं बोलणं कर. हो, म्हण हवी तर तिला की बयो, अगं येताना तू सुखसमृद्धीच्या पावलांनी ये, धनदौलतीच्या पावलांनी ये, आरोग्य आबादीच्या पावलांनी ये, पुत्रपौत्रांच्या पावलांनी ये. म्हण असं काही तुझ्या मनातलं. पण येऊ दे तिला. मोत्या पोळ्याच्या राशीतून ती नाही हिंडली.
तरी चालेल, पण सुखासमाधानाच्या साम्राज्यात त्याला खुशीनं नांदू दे. बघ अगं, ती तुझ्यावरनं आपला जीव ओवाळून टाकते की नाही ते. उगीच आपलं ती जायच्या आधीच वेगळं राहायची भाषा करायची. ते हात मेले दळभद्रे कुसमे, तुला मेले हाऊस मौज नाहीच. म्हणे ती तुम्हाला साड्या किती आणि मला का नकोत म्हणून तुझ्या साड्यांवर मन घालील. छट, तिच्या तिला भरपूर दे. कशाला ती पाहिल तुझी पेटी किंवा कपाट. आणि हे बघ, तिच्या पुढं तू तोरा नाही मारायचास कधी, कळलं? नाहीतर तिला ठेव लंकेची पार्वती आणि स्वतः कुबेराची मालकीन होऊन मिरव जिकडं तिकडं. छे, अगं असं करून नाही चालणार. तुला जेवढे दागिने तेवढे तिलाही हवेत. मग नाही होणार तुलना. फार फार तर नसेल ऐपत तेवढी, म्हणून तुझे दागिने कमी कर. मला ते चालेल, पण असा दुजाभाव नाही आहे चालणार मुळीच. आणि हे बघ, तुझ्याकडं कुणी आलं गेलं तर त्यांचं आगत स्वागत ती आवडीनं करील अशीच तिला पहिल्यापासून शिकवण दे. उगाच त्याचा बाऊ नको मनात येऊ देऊस. तुझ्या सासूनं कधी तुला आडकाठी केली होती का अशी की? मग ही का करील? अगं, ती घर ताब्यात घेस्तोवर तुला काय झोपेनं घेरलं जाईल की काय? आणि मुलगा तुझा ऐकणार नाही म्हणजे काहीतरीच तुझं बाई. अगं, त्यानं संसार मांडू दे तरी पहिला. मग ही अक्कल आहे ना तुझी, ती चालव. का अगोदरच उगीच आपलं बाजारात आहे तुरी आणि भटभटणीला मारी, हे काय मेलं? तुला एक गंमत सांगू का? परवा मी गेले होते ठमीकडं, तर ती किती शहाणी म्हणून सांगू. तिला आली आहे सून, पण बेटी तिला आपल्या बरोबरीनं वागवते. त्यामुळं घरात सगळं कसं सुरळीत चाललंय. त्या दोघी एकमेकांना लागून जशा आहेत तशा वचकूनही आहेत. तुला काय झालं ग तसं वागायचं ठरवायला? तिच्या सुनेच्या हातात सगळ्या किल्ल्या जातात, पण केव्हा? जरूर लागेल तेव्हा, एरवी नाही. तिची सून घरात लेकीगत वागते, लेकीगत. मी म्हणते तू का नाही हा आदर्श ठेवीत? अगं बाई, सून यायची म्हणजे आपलं वय फार झालं याची का तुला भीती वाटते? मुलाचं वय वाढतं तसं तुझंही वाढतं, हा निसर्ग नियम आहे. त्यात तुला कशाला ग भीती? पोक्तपणा येतो याची? वेळपटाच आहेस बाई तू. पोक्तपणा येणं चांगलं का वाईट ग? वयाच्या मानानं पोरकटपणा गेला पाहिजे, नाही का? उद्या नातवंड झाल्यावर तू आजी होणार, मग वयाची मेली धास्ती कशाला ग? आपली ती शांती ग, शांती. तर ती पण अशीच तुझ्यागत भिवून गेलेली सून येणार म्हटल्यावर. पण आता बघ जा, दोघींचं चांगलं मेतकुट जमलंय. सून सकाळचा स्वयंपाक करते आणि सासू संध्याकाळचा. हाताला येईल ते काम दोघेही बिनबोभाट उचलतात. पण आल्या गेल्यानी त्यात किती बिब्बा घालावा, खोटं नाटक एकमेकींच्या कानी भरवून. पण त्या कुणाला दाद देत नाहीत म्हणून ठीक आहे, नाहीतर वाटोळच की घरादाराचं. मला वाटतं लोकांचं ऐकूनच तू ही धास्तावली आहेस. सासुरवासाच्या काळीच पिळवटून काढणाऱ्या गोष्टी आम्ही पण ऐकल्यात रगड. पण इथं तू सून नसून सासू आहेस. वेडाबाई, सून का सासुरवास करील तुला? आणि समज केलाच चुकून तर दे हाकलून तेल आणले काला. उगीच आपण कशाला झोरत बसायचं ते? आपल्या घरात आपलंच राज्य पाहिजे, आणि ते देखील आत्मविश्वासानं निर्माण केलेलं असं. म्हणून म्हणते, हा आत्मविश्वास पदरी बाळगून ऐसतो. काही कुणी खात नाही. लोकांचं ऐकून एकसारखी तू खंगू नकोस बाई. दे सोडून हा विचार. लक्षात घे की हे काही कोडं नाही. जे काही व्हायचंय ते स्वाभाविकपणे सहजी होऊ दे. तुझ्या घरी येणारी मुलगी भाग्यवती होऊ दे. मुलीचं लग्न करताना पालकमंडळी घरदार, धनदौलत आणि मुलगा पाहतात. माझं म्हणणं सांगू तुला, पहिल्यांदा सासू सासऱ्यांची पारख व्हावी. त्याशिवाय मुलगी देऊच नाही आणि घेऊही नाही. कारण नव्यानं येतेल्या मुलीला त्यांच्या हाताखाली प्रथम नांदायचं असतं ना. त्यांच्या आधारावर नवऱ्याची मर्जी संपादन करायची असते. म्हणून बाई, पहिली तू ठीक हो. लोक अशानं तुला नावं ठेवतील
आणि कुणीही मुलगी यायला धजावणार नाही तुझ्या घरी. गावभर बभरा झालाय हा तुझ्या वेडेपणाचा. मला ते खटकतं ग. मग मी विचार करते तुझ्या इकीन तुझ्याकडं मुलगी देऊच नये या निर्णयाला येऊन ठेपते. नाहीतर मग माझ्या भावाची लेक मी तुझ्या लेकासाठी केव्हाच मुकरर केली असती, केव्हाच. नको त्या संशयानं पछाडलेल्या तुला कधी सुख लागायचं नाही बघ यापुढं. तुझं मन पहिलं स्वच्छ होऊ दे. मनानं तू निरोगी हो अगोदर, मग बाकीचं बघूया. काय तुला सून यायची म्हणजे आम्हा तुझ्या मैत्रिणींनाही सून यायची हे लक्षात घे. म्हणून आम्ही ठरवलंय की या येतेल्या सुनेला मनमुराद खेळू दे आमच्या लेकासंग. पोटभर भटकू दे, करू दे मजा. राहील ती आपल्या मर्जीत, पळील ती आपला शब्द, वागेल ती आपल्या मनाजोगं. मला खात्री आहे खरंच आपण आपल्या सुनेची मैत्रीण व्हायला ग कोणाची हरकत आहे. किती सुंदर आहे नाही ही कल्पना. असं झालं तर किती पटकन सुटेल तुझ्या मनातलं कोडं. आपल्या घरी येतेल्या सख्या साजनीला नाही का आपलं मनातलं सांगित आणि घरातलं आहे नाही दाखवत. तसंच या सुनेलाही वागवूया. घरातल्या दौतीपेक्षाही लेखणी सरस ठरेल हे पाहणं आपलं काम नाही का ग. घरची लक्ष्मी प्रसन्न असणं हीच खरी घरादाराची शोभा. म्हणून म्हणते या मखमलीला मोठ्या उमेदीनं आणूया आपण. हौस मौज करून तिला आपली म्हणूया. बये अगं देवाणीशिवाय का कुठं घेवाणीची अपेक्षा धरायची असते वेडे.